नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमाग जो प्लॉट बघायला लागलाय कांडी लागवड MS 1001 1-2 तारखेची ही लागवड आहे। ही लागवड केल्यानंतर आपण एक व्हिडिओ टाकलेला बरोबर 10 ते 11 तारखेच्या आसपास दुसरा व्हिडिओ केलता जे ड्रेंचिंगचा व्हिडिओ आणि आजचा तिसरा व्हिडिओ आहे 27 नोव्हेंबरची तारीख आहे आज। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी मी दुसरा व्हिडिओ केलता तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की 21 दिवसात 100% आपली लागवड उगवल आणि त्यावेळी मी व्हिडिओ करतो, पण झालेल्या प्रॉब्लेममुळे मी तो 21 दिवसाचा व्हिडिओ केला नाही। आज 27 तारखेचा डायरेक्ट व्हिडिओ करत आहे। ज्यावेळी मी लागवड करत होतो तेव्हा सरासरी आभाळाचं वातावरण होतं। आभाळाचं वातावरण असल्यामुळे हवेमध्ये टेम्परेचर होतं, पण 5-6 तारखेनंतर एकदमच आर्द्रता जाणवायला लागली, थंडी जाणवायला लागली आणि थंडी जाणवायला लागल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आणि गारवा निर्माण झाल्यामुळे जी कांडी आम्ही मातीमध्ये गाठलेली ती कांडी एकदम थंड झाली। ते डोळा फुगल्याला तिथं थंड झालं आणि गारटल्यामुळे ती लवकर उगवून आली नाही। आत्ता सध्या बरोबर 27-28 दिवसामध्ये ती कांडी उगवायला लागली आणि ते उगवताना मला फायदा काय झाला, कारण मी त्याच्यानंतरचे जे पाणी आहे ते ठिबकच्या माध्यमातून 2 तास जसं त्या जमिनीला ओलावा पाहिजे त्या पद्धतीने ओलावा करून मी मला ती कांडी उगवायला लागली। त्याचबरोबर शेतकरी मित्र, आपल्या या प्लॉटमध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त वाढायला लागला आहे। तणांच्या प्रादुर्भावामध्ये जे शिपराट वर्गीय तण आहे आणि गोडवं तण हे जास्त प्रकारे दिसायला लागलं। त्याच्यामुळं मी ट्रॉपिकल कंपनीचं टॅक क्लीन एक्स्ट्रा ह्या तणनाशकाचा वापर केला आहे। सेम कॅलरीज एक्स्ट्रासारखंच तणनाशक आहे, याचा वापर केलेला आहे। ही माहिती आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा।